नमस्कार. आज तिखट तडकाच्या किचनमध्ये बनत आहे रताळ्याच्या पुऱ्या, ज्याला आपण रताळ्याचे घारगे पण म्हणू शकतो. तर इथे मी 3 रताळे घेतलेत. वजनी जर म्हटलं तर हे 1/2 किलो रताळे आहेत. तर हे उकडून घेतलेत, सालं काढूनच उकडलेत, म्हणजे पटकन उकडले गेले आणि सालं काढायला नंतरचा त्रास वाचला. तर आता आपण हे स्मॅश करून घेणार आहोत. कोंबट आहेत. या पुऱ्या खूप छान लागतात, जशा आपल्या लाल भोपळ्याच्या लागतात तशा. जर उपासाच्या करायच्या असतील तर आपण याच्यामध्ये राजगिऱ्याचं किंवा दुसरं उपासाचं पीठ, साबुदाणा वगैरे असं थोडं मिक्स करून करू शकतो. मी त्याही तुम्हाला दाखवेल. पण आता आपण बनवतो आहे ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून. कोंबट येते रताळे, त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत गूळ. तर इथे मी अर्धा कप गूळ घेतला आहे, पण तेवढं घालणार नाही आहे, थोडं कमीच घालते, कारण त्याचाही गोडवा आहे आणि जास्त गोड नको म्हणून. तर अर्धा कपाला थोडंसं कमी घेतलं आहे. पण तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. आपण हे चांगलं गोळा करून घेऊया. इथे बघा, आपण रताळ्यामध्ये गूळ मिक्स केला आहे, त्यामध्ये घालूया 1 कप हे गव्हाचं पीठ घेतले, 2 चमचे चण्याचं पीठ आहे, थोडे तीळ आहेत. आपल्याला पाहिजे तेवढा पाणी न घालता गोळा बनवायचा आहे, म्हणून मी 1च कप घेतले इथे पीठ. लागलं तर आपण नंतर परत गव्हाचं पीठ वापरूया. इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतले. तर इथे आपण हे जायफळ किसून घेऊ. आता आपण ह्याचा गोळा करून घेऊया. इथे मी थोडी वेलची कुटून घेतली, ती पण घालतोय. आपल्याला पाणी न घालता हा गोळा मळायचा आहे, त्यामुळे पीठ थोडंसंच घालायचं आहे, नाहीतर जास्ती होईल. मी 1च कप पीठ घेतलं आहे गव्हाचं. इथे मी 1 चमचा तूप घेतलं आहे, थोडा पाण्याचा हात लावला आहे. आपल्याला फक्त 1च कप गव्हाचं पीठ लागलं आहे, जास्त काही लागलेलं नाही. खूप कोरडं झालं ते, म्हणून मी थोडंसं पाण्याचा हात लावून ते मळून घेतलं आहे. आपला हा गोळा बनवून तयार झाला आहे. आपण कढईमध्ये तेल टाकूया आणि घारगे करायला लागलो. इथे आपण एक गोळा घेतला आहे, तर आपण त्याची पोळी लाटून घेऊया. खाली मी तेलाचा हात लावला आहे, त्याला पीठ पण लावू शकता. या पुऱ्या एकसारख्या होण्यासाठी आपण या एखाद्या डब्याच्या झाकणाने कापून घेतोय. तुम्ही छोटी छोटी लाटी करून पण केलं तरी चालेल. थोडंसं पीठ टाकून बघूया तेल तापलंय का. तेल तापलंय, आपण घालूया पुरी. एवढी जाड लाटली आहे. बघा, या पद्धतीने आपण सगळ्या एक एक पुऱ्या करून घेऊया. या 3 तर पहिले तळून घेऊ. हे रताळ्याचे घारगे छान फुगलेत बघा, एकदम मस्त. गॅस मी बारीक करते दुसऱ्या लाटणं होईपर्यंत. आपण हा दुसरी पोळी लाटून याच्या पुऱ्या करून घेऊया.
इथे आपण एक एक अशी लाटी करून पण पुरी करू शकतो, पण मला ती पोळी मोठी करूनच केलेली आवडते, कारण एकसारख्या होतात. आपण याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या करून घेऊया. आपण आता रताळ्याचे घारगे बनवलेले आहेत. आपण जसं नेहमी लाल भोपळ्याचे बनवतो त्याचप्रमाणे रताळ्याचे आहेत. हे उपासाचे नाही आहेत, आपण गव्हाचं पीठ घालून बनवलेत. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. श्रावणामध्ये आता आषाढ आहे, तळण तर आहेच, त्यामध्ये ही वेगळी रेसिपी करा, तुमचा अभिप्राय कळवा. तसंच अजूनपर्यंत जर तुम्ही तिखट तडक्याला लाईक केलं नसेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. धन्यवाद.